Hallelujah. Hallelujah. And this is time for God's word. बोधवचनाची वेळ आहे प्रियांनो. And at first I give thanks to God आणि प्रथम मी देवाला धन्यवाद देतो that He gave me this opportunity to share His word to you. आणि परमेश्वराचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी परमेश्वरानं मला ही सुंदर संधी दिली, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. So on Friday, आणि ह्या शुक्रवारी I told you about one topic आणि मी एका मुद्द्यावरती तुम्हाला बोललो होतो, that the greatest sacrifice of love. आणि प्रेमाचं एक मोठं असं समर्पण त्याच्याविषयी बोललो होतो, That is done by our Lord Jesus Christ. आणि ते आपल्या येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी केलेलं आहे. Hallelujah. So हालेलुया. the first point I tell you that आणि पहिला मुद्दा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. Jesus suffered for our sin. आणि येशू आपल्यासाठी सर्व काही येशून आपलं सहन केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. So today I am going to tell you about the second point, आणि मी आज तुम्हाला त्याचा दुसरा मुद्दा शिकवणार आहे. that the reason behind the crucifixion of Jesus was आणि येशूला क्रुसावरती खेळण्यामागं that the reason was काय कारण होतं. Jesus showed the true love and sacrifice for us. आणि येशू ख्रिस्ताचं आपल्याविषयी जे खरं प्रेम होतं आणि जे समर्पण होतं तेच एक महत्त्वाचं कारण आहे. Hallelujah. हालेलुया. Means म्हणजेच काय, Jesus lived his life honestly. आणि येशूनं त्याचं जे संपूर्ण जीवन आहे ते खूप प्रामाणिकपणानं जीवन जगला. Jesus gave his life willingly. Jesus gave his life willingly. आणि त्यानं त्याचं जे जीवन आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं पवित्रतेमध्ये जीवन जगला. Jesus gave his life willingly. आणि त्यानं त्याचं जे लाईफ आहे, त्याचं जे जीवन आहे ते आपल्यासाठी त्यानं दिलं. त्याचा कोणत्याही प्रकारचा न विचार करता किंवा कुठल्याही प्रकारची त्यानं काळजी केली नाही की बाबा माझं जीवन मी कसं देऊ म्हणून. त्यानं आपल्यासाठी समर्पण केलेलं आहे. This means आणि म्हणजेच काय, Jesus loved the people. म्हणजेच काय की त्यानं परमेश्वराने येशूनं लोकांवरती प्रेम केलेलं आहे. But he loved the people who hurt him. पण येशूनं प्रेम केलेलं आहे, पण लोक त्याला दुःख देतात. Jesus loved the people also who hurted him. आणि जे दुःख देतात त्यांच्यावरती देखील तो प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. That his love was shown through the action, not just with words. His love was shown with actions, not with the words. आणि त्याचं जे प्रेम आहे ते कृतीमध्ये होतं, फक्त शब्दाद्वारे बोलण्याद्वारे नव्हतं. Hallelujah. हालेलुया. So in Bible he has done so many miracles for the people he loved. आणि त्यानं काय केलेलं आहे की जे बायबलमध्ये भरपूर असे चमत्कार केलेले आहेत For the people. आणि लोकांसाठी ते चमत्कार केलेले आहेत Because of his love. कारण आपल्यावरती असणाऱ्या प्रेमाखातर. Hallelujah. हालेलुया. He showed his love with the action, not with just word. आणि त्याने जे प्रेम केलेलं आहे ते कृतीतून दाखवलेलं आहे, फक्त शब्दातून दाखवलेलं नाहीये. Hallelujah. हालेलुया. So, for example, आणि एक उदाहरण बघू आपण. like when parents sacrifice their comfort for their children. Sometimes example, आणि मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छित आहे. when the parents sacrifice their comfort आणि मुलांना चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून त्यांचे जे आई वडील आहेत ते सॅक्रिफाईस करतात किंवा समर्पण करतात स्वतःचं for their children, आणि त्यांच्या मुलांसाठी they work hard. ते खूप कष्ट करतात मुलांसाठी. Even though they sometimes they get tired. आणि ते कधी कधी थकतात देखील. At that time they also care about their children. पण ते थकलेले असताना देखील ते त्यांच्या मुलांची काळजी घेतात, त्यांचा विचार करतात. This shows the love. This shows their love for their children through the action. आणि हे जे आई वडिलांचं जे मुलांसाठीचं जे प्रेम आहे हे त्यांच्या कृतीतून दिसून येतं. But God's people, पण देवाच्या लोकांनो, do you know that तुम्हाला माहिती आहे का, in this whole world आणि या संपूर्ण जगामध्ये there is no one who can love you more than Jesus Christ. आणि येशूपेक्षा जास्त प्रीती करणारं कोणी नाही आहे जगामध्ये तुमच्यावरती. Even though you are in lowest time, आणि even though you are lowest time, आणि जेव्हा तुम्ही तुमची खालची परिस्थिती असते, no one will support you. कोणीही तुम्हाला मदत करत नाही. Your people also. तुमचे लोक देखील तुम्हाला मदत करत नाही. But the God will be with you at your lowest time. आणि तुमच्या त्या खालच्या परिस्थितीमध्ये देखील, बिकट परिस्थितीमध्ये देखील तो तुमच्या सोबत असतो प्रियांनो. Because his love for us is so mighty.
आणि कारण त्याचं जे प्रेम आहे ते आपल्यासाठी खूप अद्भुत असं प्रेम आहे. Hallelujah. हालेलुया. In John chapter आणि योहान कृत वर्तमान John chapter 3 and verse 16 says that आणि योहान कृत वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन. so many of the people know this verse. आणि भरपूर लोकांना तुमच्यापैकी की हे वचन माहिती असणार आहे. It tells that आणि हे काय सांगत आहे वचन? for the God so loved the world that he gave his only son, that whoever believes in him should not be perished but have eternal life. आणि या ठिकाणी वचन काय सांगत आहे? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना this shows that आणि हे काय दर्शवत आहे? the love of God आणि देवाचं प्रेम दर्शवत आहे. for us. आपल्यासाठी असणारं प्रेम दर्शवत आहे. Hallelujah. हालेलुया. So I just want to tell you that आणि मी तुम्हाला सांगू इच्छित आहे we should love the others selflessly. आणि आपणही इतरांवरती प्रेम करत असताना एक निस्वार्थपणे प्रेम केलं पाहिजे. Because some of the people कारण काही लोक love other people selfish. आणि काही स्वार्थापोटी काही लोक एकमेकांवरती प्रेम करतात. They love the people for their particular work. आणि काही म्हणजे काही लोक काय करतात की स्वार्थी प्रेम करतात एकमेकांवरती, काहीतरी अपेक्षापोटी करतात. For their particular work. आणि काय For their particular work. आणि ठराविक काळापुरतं असं त्यांचं प्रेम असतं. पण as you see, the God has loved us. पण इथे जर बघायला गेलं तर देवानं एवढी प्रीती केलेली आहे That he gave this his one son for us. आणि त्याचा एकुलता एक पुत्र देखील त्यानं राखून ठेवला नाही. Hallelujah. हालेलुया. So we should the second point is आणि दुसरा मुद्दा काय आहे? we should help others आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे without expecting anything back. आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय आपण इतरांना मदत केली पाहिजे. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांना when does Jesus love us? आणि येशूनं आपल्यावरती प्रेम केलं. He didn't expect anything from us. येशूनं कोणत्याही प्रकारची आपल्याकडनं अपेक्षा केली नाही. He just only want the thing that we should be with him always. आणि त्यानं फक्त एकच अपेक्षा केली की तो आपल्या सोबत नेहमी आहे आणि आपला नाश होणे अशी त्याने अपेक्षा केली फक्त. Hallelujah. हालेलुया. Third point is आणि तिसरा मुद्दा काय आहे? we should show the love through our actions, not with just word. आणि आपण आपली जी प्रीती आहे इतरांवरती ती फक्त ॲक्शनमधून आपण दाखवली पाहिजे, कृतीतून दाखवली पाहिजे, फक्त शब्दातून दाखवली नाही पाहिजे. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांना at the end, I just want to tell you the reasons of crucifixion of Jesus. आणि येशूला क्रूसावरती का खेळण्यात आलं याचे मी तुम्हाला कारण सांगितले. I will recall it fast. आणि परत एकदा मी पुन्हा ती रिपीट करत आहे. The first point is पहिला मुद्दा काय आहे? to take our sin. आपलं पाप स्वतःवरती त्यानं घेतलं. Second, दुसरा मुद्दा to show God's love. देवाचं प्रेम दाखवण्यासाठी. Third, तिसरा मुद्दा to forgive our sins. आणि आपल्या अपराधांची चुकांची क्षमा करण्यासाठी. And the fourth, आणि चौथा मुद्दा काय आहे? bring hope and new life to us. आणि आपल्या जीवनामध्ये एक आशा निर्माण करण्यासाठी आणि एक नवीन जीवन देण्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावरती नेलं. And at last but not least, पण एक शेवटचं एक आहे that to connect us back to the God. आपल्याला देवासोबत पुन्हा देवाचा आणि आपले नातेसंबंध पुनर्स्थापित करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Because of his sacrifice. आणि येशूला क्रूसावरती खेळण्यात आलं. Because of crucifixion. का त्याला क्रूसावरती खेळण्यात आलं? Because of its crucifixion, त्याच्या क्रूसावरती खेळण्याच्या द्वारे we get connected to the God. देवासोबत आपण जोडले गेलेले आहोत. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांना. at the end, आणि या शेवटच्या क्षणी I want to tell you that फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छित आहे. before you doing anything, काही गोष्टी करण्या अगोदर, before you doing any wrong thing, कोणत्याही चुकीच्या गोष्टी करण्या अगोदर, before your pride, कोणत्याही प्रकारचा गर्व मनामध्ये आणण्या अगोदर, before your ego, तुमच्या इगो मनामध्ये आणण्या अगोदर, before your any feelings,
आणि कोणत्याही भावना व्यक्त करण्या अगोदर just imagine the crucifixion of God आणि येशू क्रूसावरती खिळले गेलेला आहे याची आठवण करा and remember the reasons. आणि त्याच्या का खिळला गेलेला आहे ती कारणही आठवण करा. I have told the reasons in the point. आणि मी तुम्हाला काही कारण सांगितलेली आहेत. Remember that reasons. आणि ती कारण तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो.